कॅश फॉर जॉब स्कॅम आणि काल अमित पाटकरान स्ट्रेट अवे नावां घेतली. हाऊ फेअर इट इज की नावां अशी डायरेक्ट घेवप विदाउट हॅव्हिंग अ प्रॉपर एविडन्स एट हँड. आय एम आस्किंग यू एज अ लिडर, कारण तुका फॉलो करता जाल्लो. अमित पाटकरा कडेन गोंयच्या सरकाराचो कोण तरी इम्पॉर्टंट एक सोर्स आसा. गव्हर्मेंटाचे जे डॉक्युमेंटेशन आसता, इम्पॉर्टंट डॉक्युमेंटेशन, कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंटेशन, हे कशें तरी करून अमित पाटकरा कडेन पावता. कोण हाडून दिता ते एक्चुअली ताका क्रेडीट दिवपाचें, कारण तूं ओपोजिशनाक रावन इतली इम्पॉर्टंट कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स जे कोणा कडेन नासता, सरकारा मनशा कडेन सुद्दां नासता, ते तेजे कडेन पावता. नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन. सध्या गोंयांत वेगवेगळे विशय गाजता आनी हालींच आमी पळयले एक विशय आयिल्लो की गिरीश चोडणकर परत येता गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून. आमी बी ती ट्वीट केली आनी ताजे उपरांत सध्या वाट पयली आनी तें जावना. आतां ते खरेंच येवपाचे आशिल्ले काय ती बावडी आशिल्ली, ते पासून काल जे गिरीश चोडणकरान स्टेटमेंट केलें कॅश फॉर जॉब स्कॅमाचेर, ते पासून काँग्रेसीच्या एलायन्साचेर, ह्या सगळ्या गजालींचेर उलोवपा खातीर आमी आयिल्ले आसा मेळपाक तांच्या घरा फातोड्ड्या गिरीश चोडणकर. येवकार तुमकां. इनफॅक्ट तांणी आमकां येवकार करपाची तांच्या घरा कडेन आसा. इज अ CWC मेंबर, काँग्रेस वर्कींग कमिटी मेंबर. आतां एग्जॅक्ट कितें खरें सांग की जाल्लें येवपाचें काय आमकां आमीच वावडी घातली ती? महाभारताचो एक स्टेटमेंट एक हे आसा पळय, तो खूब फावटी यूज जाता. जें कितें जालां तें बऱ्या खातीर जालां, जें कितें जाता तें बऱ्या खातीर जाता, आनी जें कितें जावपाचें आसा तें बऱ्या खातीर जावपाचें आसा. हांव इतलेंच स्टेटमेंट करीन. सम अप. ओके, जालां तें बऱ्या खातीर जालां. पण आर यू इंटरेस्टेड इन कमिंग बॅक टू? यू आर नॉट मिसिंग गोवा? नॉट रियली. इश्यूज, खंयचे इश्यूज इम्पॉर्टंट अशें दिसता आनी ते कोण टच करना ते दिसता, तेन्ना आय स्टेप इन एंड देन आय टेक दॅट इश्यू. अदरवायज ओके. ह्या परिस्थितीन सद्या एक्चुली हांव मनांतल्यान म्हाका ऑप्शन दिलें जाल्यार म्हाका गोंयांत येवपाक एक्चुली नाका, कारण तामिळनाडू आनी पांडिचेरी इलेक्शनूय सारकें लागीं पावल्लें आसा आनी थंय आमी एक वेगळे तरेन करता. 2 स्टेटीचे इलेक्शन एप्रील म्हयने आसा, सो तें सोडून हांगा येवप एक्चुली अल्टिमेटली तो पक्षाचो निर्णय. ओके, गोवा तुजी सदांच होम स्टेट आसा, थंय नॅचरली तुका इंट्रस्ट आसताच थोडो पॉलिटिकल हें करपाचे एक्टिविटीज आनी हें त्यो अधून मधून करता हांव सामकोच. सो आसा काय ना इंट्रस्ट गोंयांत येवपाचो? कोणाकूय आपल्या स्टेटीन नॅचरली इंट्रस्ट आसा न्ही. हांव जर सांगतो की म्हाका गोंयांत कसल्याच पॉलिटिक्साचो इंट्रस्ट ना जाल्यार हांव फट उलयता आसतलो. आनी ते जावूय शकपा ना. म्हाका दिसता तूं डेफिनेटली ना. गोवा न्यूज हबाचे ट्विट्स पळयता काय ना? 100% पळयता. भायर बी आसता तेन्ना तामिळनाडू पळयता, तेजेरूच हांव म्हाका लक्ष उरता न्ही. तेजेरूच तुका कळ्ळें दिसता आपूण प्रेसिडेंट जावपा आसा म्हणून. ओके, सो लक्ष आसा गोंयचेर? कंप्लीटपणे लक्ष आसता. काल तुवें हेजो स्टेटमेंट केलो पळय, हांवें पळयलें की इट वॉज सडनली अ वेलकम स्टेटमेंट की आपल्या काँग्रेसच्या आमदाराक एल्टन डिकॉस्टाक थंय प्रोटेक्ट केलो. बाबू कवळेकरान स्टेटमेंट केलो की लॉयल्टी बद्दल, की हो वचपाचो आशिल्लो, हेंचें कितें जावना, ही मिस द बस केल्या नंतर ताका याद जाली, एंड देन यू मेड अ स्टेटमेंट. सो कॅन यू एलेबोरेट ऑन दॅट? सी, गोंयांत गद्दारी खूब लोकांनी केली. आज जितल्यांकूय गोंयांत काँग्रेसीन लिडर केले, कोणाक मुख्यमंत्री केलो, मंत्री केले, आनी सगळ्यांनी जेन्ना पार्टीक गरज आशिल्ली तेन्ना पार्टीक ते सोडून धोको दिलो आनी आपलो स्वार्थ पयलो. सो गोंयचो इंट्रस्ट आनी पार्टीचो इंट्रस्ट हेणी फाटीं दवरलो आनी तें खूब दुख्ख जाता. बाबू कवळेकरा सारक्या जो भुरगो आशिल्लो, CLPचो लिडर केलो. CLPचो लिडर म्हणजे एक्चुली इज अ चीफ मिनिस्टर इन वेटिंग नॉर्मली. कॅबिनेट बर्थ आसता ताका, कॅबिनेट स्टेटस आसता. CLP लिडराची जबाबदारी तुजे कडेन आसतना तेय बीन 15 आमदार, म्हणजे पयलीं 17 आशिल्ले, मागीर 15 आमदार, इज नॉट स्मॉल थिंग न्ही.
सो तें तूं पद विकता आनी BJPीक प्रवेश करता, नंतर तूं डेप्युटी CM जाता. ज्या लँड कन्वर्जनाक 16B आमी ओपोज करताले, तूं ओपोज करतालो, ताका तूं परत सपोर्ट करता आनी तेजेर तूं सगळे पयशे कलेक्शन करता, करप्शन करता, परती गोंयची वाट लागता. आनी तूं आमचो एक एल्टन म्हणजे ताका आयज वळखना हांव. 2003तल्यान म्हाजी आनी तेजी वळख. यूथ काँग्रेसीन हांव स्टेट प्रेसिडेंट आशिल्लो तेन्ना तो जॉयन जाल्लो आनी तेजे नंतर तो रावलो. तो आमचे पयलीं स्टेट कमिटीन सेक्रेटरी आशिल्लो, तेजे नंतर तो इनवॉल्व आशिल्लो. नंतर तो थोडो मागीर बिझनसाक फोकस केलो, पूण पार्टी सोडली ना तेणें. तेजे नंतर जेन्ना एक डिफेक्शनाचो बोवाळ जालो, आमचे जे आमदार आशिल्ले तितूंतले जे 8 आमदार गेले, 3 आमदार उरले. ह्या सगळ्या आमदारांक ऑफर आशिल्ल्यो, मिनिस्ट्री पदाची सुद्दां ऑफर आशिल्ल्यो. सगळ्यांक आमकां आमच्या 3 आमदारांक सुद्दां. उरलेल्या 3 आमदारांक हय, ते सगळे 11कूय व्हरपाक सोदताले ओके. एक्चुली. खाली एकदम हय, कंप्लीट खाली करपाचो प्रयत्न आशिल्लो. सो तातूंतल्यान हितून सुद्दां तेणी हे 3 जाण रावले न्ही पयशांची ऑफर सोडून सुद्दां. म्हाजे कोतान हांवें आयकलां त्या प्रमाण आमगेलो वो रुदॉल्फ ताणें मुख्यमंत्र्याक रातभर बसोवन दवरलो म्हणून. आतां हें आयकलां एक कडल्यान न्ही 3-4 खंय जाणांनी. बसून दवरलो आपल्या घरा पयशे मेजून कंप्लीट जायना आनी फातोडेर पयशे वेचून कंप्लीट जातकच सोडला. म्हणजे ह्या परिस्थितीन एल्टनाच्या घरान एक व्हडलो लिडर सावथ गोवाचो लिडर पयशांची बॅग घेवन वयता आनी तरी आसतना तो पक्षा बरोबर रावता. पक्षान एक्चुअल बेगा एक्चुली बॅगां घेवन हे एल्टनान स्वताक सांगलेली गजाल न्ही, आनी जे तेजे बरोबर आशिल्ले तेणी सांगलेली गजाल. सो ह्या मनशांचेर जेन्ना उलयता तेन्ना तुवें उलयल्लें हांवें उलयल्लें जाल्यार कोता येतलें, कारण तूं न्यूट्रल, तूं पॉलिटिक्साक ना. हांव एक पक्षान जन्मान साकून आसा त्या पक्ष केन्ना चेंज केलो ना. आमी उलयल्यार कोता येताली. बाबूक कोणें अधिकार दिला उलोवपाचो? जो स्वताच पक्ष तूं इमिडिएटली हें केलें. आयडियली अमित पाटकरान करपाची ही गजाल न्ही. इमिडिएटली ही शूड हॅव रिएक्टेड. आतां तो तेणें कितें करप आनी कितें करप ना हे अमिताक हांव सांगपाक शकना न्ही. जेन्ना कितें जाता, जेन्ना केन्ना म्हणजे लिडराचेर हल्लो जाता आनी तो म्हाका दिसता तेजेर अन्याय जाता, एज अ स्टॉन्च काँग्रेस सोल्जर इट इज माय ड्युटी मुखार रावन तो हें करप. आनी हांवें हें फर्स्ट टायम केलें ना. हाजे पयलीं हांवें कितल्या लिडरांक इमिजिएटली डिपेंड केला. 100%. जेन्ना तूं कन्विन्स आसता तेन्ना नॅचरली हें करपाक जाय न्ही. इलेक्शनाचें सांग पळोवया. अलायन्स जावचें ना जावचें? न्ही, गोंयांक अलायन्स जावचें हें गोंयकारांचें मत आसा. खंयच्याय गोंयकाराक तूं विचार, हांवें मेळटा तेन्ना म्हाका फोन येता आमचे स्टॉन्च काँग्रेस सपोर्टरांचे, आमचे ग्रासरूट लेवल वर्कांचे लोकांचे फोन येता की तुमी एक जायना जाल्यार जावपा ना. कारण आमी पयलें न्ही 2022 इलेक्शनाक एकवट जाल ना आनीक थंय सगळी वोट्स स्प्लीट जावन ते 30% घेवन BJP एकवट जाल ना इन द सेन्स तुमी केल्लो गोवा फॉरवर्डा परस लास्ट केल्लो. हय, बट बाकीची आनी तातूंत यू आर द प्रेसिडेंट दॅट टायम, सो ब्लेम शूड बी ऑन यू. RGP कशी पावली आनी कितें जालें हेजेर आनी हांव चड उलयना. तेजी आन्सर दिवना ते. ब्लेम शूड बी ऑन यू. 22 तारखेक 22 तूं कुड हॅव डन इट अर्लियर. विजयाक बावड्याक वाट पळोवन नाका करून दवरलो. सगळ्या गजालीची जबाबदारी स्विकारली, एकल्यानूच स्विकारली आनी हांवें राजिनामो दिलो. तुवें डिफिटाची जबाबदारी स्विकारली. हें मातशें बेगीन जावपा जाय आशिल्लें अशें तुका दिसता? अलायन्स टायमार जाल्लो. अलायन्स चडूय बेगीन जायना न्ही. अलायन्साची इतले लास्ट मिनिट जायना. in principle I was against alliance with Goa Forward. I don't deny that. But that time also I given the proposal that merger will give a very strong message to the voters. अच्छा, in principle that time you were against the alliance with. Against the alliance. कित्याक म्हणून? तुज्या आनी विजयाचें बरेपण नाशिल्लें तेन्ना? No, see, म्हाज्या आनी विजयाचें बरेपण चे परस पक्षाक त्या टायमार कितें गरज आशिल्ली तेजेर विचार जावपाक जाय. मागे पर्सनल लायकिंग डिसलायकिंग मे हॅव. बट यू हॅड डिसलायकिंग टुवर्ड्स विजय. I didn't had a disliking for Vijay. It was in the interest of the party. आमी इलेक्शनाक वयताले आनी 2017च्या पार्श्वभुमीचेर लोकांक अशें दिसपा जायना आशिल्लें की इलेक्शन जातकर विजय वयतलो काय. हो एक दुबाव जो लोकांक आशिल्लो तो काडपाचो हेतू म्हाजो आशिल्लो आनी त्या खातीर हांव मर्जर म्हणटालो त्या टायमार.
पण लकीली विजयान त्या टायमार उतर दिलें राहुल गांधीक की तुझं सरकार जावं ना जावं आपण काँग्रेस पक्षा बरोबर रावतलो फूल टर्म. आनी म्हाज्या कोतान जर तेजे नंतर जर पळयलें आमचे लोक गेले आनी तो रावलो पक्षा बरोबर. सो तेणे तेजे वर्ड फुलफील केलो. सो आता अलायन्स जावचें अशें दिसता तुमकां? आतां अलायन्स ही काळाची गरज आसा. कारण BJP सगळे तरेन सामके घटपड करता, करप्शन, मॅन्युप्युलेशन, म्हणजे ताणें लिडर सगळे व्हेल्या सगळे पक्ष, म्हणजे आमच्या पक्षांक कांय दवरलें ना तेणींनी, कसलेच लिडरशीप अशी दवरलेली ना. लोक आमचे बरोबर आसात पूण थोडी जी लिडरशीप जाय ती ताजो वॅक्यूम जाल्लो आसा क्रिएट. लकीली आमचे ह्या 3 आमदार, 1 खासदार अशें करून बाकीची यंग लिडरशीप आसा ती मुखार सरता. आनी आमचे खुबशे लोक जे लिडर आसात ते सद्याक सायडीक आसात. तांकां परत कशें करून आमी हाडून इनवॉल्व करून घेवन तांकां फ्रंटाचेर हाडप ही सद्याक काळाची गरज आसा एक्चुली. आनी त्या खातीर जेन्ना लोक सांगता आमकां की तुमी अलायन्स करून हें करात, पूण अलायन्स करता आसतना आमच्या पार्टीचो इंट्रस्ट प्रोटेक्ट जावपाक जाय. म्हणजे अशें न्ही कितें अलायन्सा खातीर आमी सगळीं इम्पॉर्टंट सिटां आमची जी स्ट्रॉंग सिटां आसा ती अलायन्साक दिवप आनी अलायन्स जाय म्हणून आमची पार्टी वीक करप त्याय मताचो हांव ना. सो आमची मिटिंगे आमी हे सगळे पॉयंट्स आमी डिस्कस केल्यात. आमचे कॅडराक म्हणजे आमचे जे ब्लॉक प्रेसिडेंट सगळे आसतात, सो ब्लॉक प्रेसिडेंटाक दिसता की अलायन्स करप न्हय. बाकीचे चडशे स्टेट ऑफिस बेरर्स आनी बाकीचे ऑफिस बेररांक जे लिडरशीप आसात तांकां दिसता अलायन्स जावपाक जाय. ग्रासरूट लेवलाच्या लोकांक दिसता अलायन्स जावपाक जाय. बट अलायन्स शूड नॉट बी एट द कॉस्ट ऑफ आमचे पार्टीचे इंट्रस्ट. But how you will decide whether it is at the cost or not? See, it depends on which seats the alliance will be asking and which seats will be offering them. Again, it depends on amchi preparedness. Whether we are prepared to fight that particular constituency and win that. 40 सध्या आसा तुम्ही आयु 50 total. You're talking about ZP. ZP. I was thinking about assembly. I'm talking about ZP. ZP ने alliance जावचे provided आता रोकडे पावले हे. नॉर्मली ZP इलेक्शनाक बीन लोकल बॉडी इलेक्शनाक बीन एक्चुअली अलायन्साची गरज आसता. कारण तो एक प्लॅटफॉर्म आसता आमची कॅडराक एक ऑपॉर्च्युनिटी मेळपाक. जो कॅडर आमच्या पक्षा खातीर काम करता ताका एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा इलेक्शन कॉन्टेस्ट करपाक आनी पक्षाक ताका सपोर्ट करपाक. म्हणजे परत फेटशी जाता आनी त्या खातीर ती स्ट्रॉंगली आमी लडप. इवन पंचायत इलेक्शन आमी स्ट्रॉंगली लडप. कारण आमकां कॅडराक लिडरशीप बिल्ड करपाची ऑपॉर्च्युनिटी, कॅडर बिल्ड करपाची एक ऑपॉर्च्युनिटी. पूण सद्याचें सिट्युएशन गोंयची जर पळयलें जाल्यार दिसता की अलायन्साची गरज आसा. पूण अलायन्स करता आसतना आमी कितली सीट दिवप, खंयची सीट दिवप हाचेर टोटल आमी सांगलां की आमचो पार्टीचो प्रेसिडेंट अमित पाटकर आनीक CLP लिडर युरिया रेमो हेणी तेजेर सारको अभ्यास करचो आनी कितें प्रपोजल आसा ते जे कोण अलायन्साचे आमचे कडेन आसात. आता एक कमिटी काडल्या तांणी, आता एक कमिटी काडल्या ZPचे डिसायड करपा खातीर आनी तातूंत अलायन्सा विशीं विचार जाल्लो. करेक्ट, तो विचार जाला, चालू आसा आनी सगळ्यांनी आपले आपले मत मांडलेलें आसा आनी तेजेर योग्य तो निर्णय घेवन आमचे पक्षाचे दोगूय लिडर. ना तूं डिप्लोमॅटीक आन्सर दिता. आतां इवन असेंब्लीचे उलय सद्या ZP आतां दे वील डिसायड असेंब्ली बिकॉज एवरीवन इज लुकिंग एट असेंब्ली रायट नाव. आनी विजय सरदेसाय पळयला आमी, मागीर तुमचे लिडर्स पळयले नरकासुरा दिसा आनी रेव्होल्युशनरी गॉन्स पळयलाय. आय डोंट नो तूं खरो आतां वेन्यू पासून 1 किलोमिटराचेर रावता पूण तूं कित्याक नाशिल्लो स्टेजीचेर खबर ना म्हाका, पुणून सगळ्यांनी हात वयर काडलो. सो 2 क्वेश्चन आसा, तूं कित्याक नाशिल्लो एक, आनी हे सगळ्यांनी हात वयर काडलो इज गूड ऑर बॅड? युनिटी ऑफ ऑपोजिशन इज नीडेड, इज द नीड ऑफ द अवर. आनी गोंयकारांचे ते उमाळे आसात. म्हणजे गोंयकाराक दिसता की BJP सरकाराक हरोवपाक जाय. गेल्या त्या पावटी दिसलेले 2017 तर तेणी आमकां मेजॉरिटी दिल्ली, म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी केल्ली आनी वी वर जस्ट शॉर्ट ऑफ 3 seats. But despite that, they imposed their government for last almost 14 years. गोंयकारांक गरज नासतना BJPचो सरकार लादलो आनी तेजे नंतर तेणी गोंयची वाट लायली, आमची एनवायरमेंटाचो वाट लायलो, ट्युरिजम इंडस्ट्री काबार केली,
फिशींग ऑलमोस्ट काबार केलें, एग्रीकल्चर काबार केलें, एम्प्लॉयमेंट क्रिएट केल्लो ना, आनी करप्शन हाय, ड्रग्स लोकांच्या घरांनी पावयले, कॅश फॉर जॉब पयलीं पावट न्ही, हेजे पयलीं सुद्दां हेणी चालूच दवरलेलें आसा. करप्शन तर एट द पीक. सो दे हॅव एक्चुली डिस्ट्रॉय ब्रँड गोवा. गोंयची एक आमची वर्ल्ड वायड जी आयडेंटिटी आसा, सेक्युलरिझम, पीस लविंग, व्हेरी हार्मनी आशिल्ली स्टेट, ही आमची ब्रँड गोवा इमेजीक हिणी डॅमेज केली. सो अलायन्स जावचे आनी ते दिसा हात वयर काडले ते बरे केले नरकासूर. ऑफकोर्स एनी कायंड ऑफ डिस्प्ले ऑफ युनिटी पब्लिकली इज ऑलवेज वेलकम. तूं कित्याक पावना थंय काम? ना, त्यांचो तो प्रोग्राम कितें आशिल्लो म्हाका खबर नाशिल्लो न्ही. विजयन आपोवना तुजे? आपयलें म्हणजे नॉर्मल इन्विटेशन आशिल्लें, पूण थंय ते फंक्शनाक वचचें. CWC मेंबर वयर आसता. इट इज हिज प्रायवेट फंक्शन न्ही, इट इज नॉट हिज पॉलिटिकल फंक्शन. विजयाच्यान तुजें अजून बरेंपण जावना तशें? बरें तशें वायटपणूय तशें नाशिल्लें. डिसएग्रीमेंट आशिल्लें. तशें वायटपण नाशिल्लें, म्हणजे बरेंपण जावपाक कितें वायटपण आशिल्लें जाल्यार तें बरेंपण जावपाक जाय अशें. डिसएग्रीमेंट आशिल्लें. डेफिनेटली पॉलिटिकल डिफरन्सीस नॅचरली आसपाक शकता. आतां ना दिसता का आसा? पॉलिटिकल डिफरन्सीस बाउंड टू बी देर. अजुनूय आसा? आसपाकूच जाय न्ही, ना पॉलिटिक्स कशें आसपाक शकता? एटलीस्ट BJP जो कॉमन एनिमी म्हणून एकठांय ना तुमी? सर्टन इश्यूचेर डेफिनेटली आमचे एग्रीमेंट आसतलो, सर्टन इश्यूचेर डिसएग्रीमेंट आसपाक शकता. फातोड्डे काँग्रेस कॉन्टेस्ट करचें ना, इतलें तरी सांगू शकता तूं? सी, सपोज काँग्रेस लडपाकूय शकता, काँग्रेस नाही लडपाक शकता. इट इज द डिसिजन दॅट वील बी टेकन मे बी आफ्टर 1 year. लडपाकूय शकता, चड मोठ्यान आयकल्लें हांवें. आसपाकूय शकता, म्हणजे काँग्रेस पक्ष 40 मतदारसंघांक तयारी करता, अशें कांयच येना. आनी त्या टायमार विजय खंय आसतलो तेंय कोणाक खबर ना. खंय आसतलो म्हटल्यार? कदाचित तो काँग्रेसी आसतले. मागीर तूं कितें म्हणटलो? आपयता यू इनवायट हिम टू मर्ज हिज पार्टी इनटू काँग्रेस? मर्जर ऑफर वॉज गिवन टू हिम इन 2022. आतां आर यू रिविजिटिंग द ऑफर? It stands there. It is him who has to take the call, and it's a party leadership who has to take call. हांव एकलें म्हणलें, सांगलें ताका तूं पक्षान यो म्हणून, आनी ते अमित पाटकरान सांगलें नाका, तूं आमकां नाका म्हणून, जावचें ना न्ही. ऑर सेंट्रल लिडरशिपीन सांगलें नाका म्हणून, जावचें ना न्ही. कितें एग्जाम्पल दितना सुद्दां इतलें रियलिस्टीक एग्जाम्पल दिता. हांवें सांगलें यो म्हणून, पाटकरान सांगलें ना म्हणून. हांव प्रॅक्टिकल सांग तुका न्ही. पाटकराक नाका तो. हांव तुका एग्जाम्पल दिता. आतां पळय, 2 दीस पाटकराक तो जाय, तो पाटकराक नाका, हे तूं पाटकराक विचारपाक शकता. एग्जाम्पल इटसेल्फ इज सच की बाबा टू मच रियलिस्टीक एग्जाम्पल. How I can talk on behalf of Amit Patkar. So he is the president ultimately, end of the day. He is in touch with the cadre. He is actively involved. I'm not that way actively involved. So when I was a president, whatever views comes to me, I give as a organizational views. So Amit Patkar may give his personal view or organizational view, and that will hold good. Hold good. Okay. कळपाचें तें कळ्ळें आमकां बेसिकली. सो ओके, सो अलायन्स जाय म्हणटा तूं, अलायन्स जावचें, आनी ऑप्शन इज वन ऑप्शन इज ऑल्सो फॉर विजय टू जॉइन दी काँग्रेस, मर्ज हिज पार्टी. So it is between the two parties they have to decide on this merger. Okay. When the two parties agree, so काँग्रेस पक्षाक दिसता ओके गोवा फॉरवर्ड जर मर्ज जालो जाल्यार ओके आनी काँग्रेस स्ट्रेंथन जातली. विजयाक दिसता की आपली पार्टी मर्ज जाली जाल्यार आनीक बरें जातलें, अशें दोगांयचे एकमत जावपाक जाय, तेन्नाच तो अलायन्स जातलो, मर्जर जातलो न्ही. नाजाल्यार आरजीपीचे, बिकॉज लास्ट इलेक्शन यू आर GPCC प्रेसिडेंट एंड यू हॅव फॉट अगेन्स्ट RGP और RGP फॉट वायस वर्सा. RGP इज अ चेंज्ड पार्टी नाव, कारण तेन्ना तुमी ताका बी टीम ऑफ BJP कितें कितें म्हटलें, आनी आतां इज इट अ चेंज्ड RGP नाव? रायट नाव जर कोणी सुदारपाक सोदता जाल्यार तांकां संदी दिवपाक जाय, ह्या मताचो. बट आय डोंट नो वॉट विल हॅपन. सुदारपाक सोदता काय सुदारले अशें दिसता तुका? आमी सुदारले म्हणून सर्टिफिकेट दिवपाक शकना इतले बेगीन न्ही. वी हॅव टू सी हाव द थिंग्स गेट्स अनफोल्ड ड्युरींग द असेंब्ली इलेक्शन, हाव फोर्सफुली दे वील बी फायटींग. वी हॅव फर्स्ट बेस्ट इंडिकेटर इज who is fighting
against the chief minister. In the field, off the field, in the assembly, outside the assembly. खंयचेय पॉलिटिक्स खंयच्याय स्टेटीचें जावं देशाचें राज्याचें, how you attack the head of the state. He being head of the state. Yes. I'm not personally against, say, Dr. Pramod Sawant. Because Dr. Pramod Sawant is in the chief minister's chair and he's doing lot of wrong things, lot of injustice on Goa and Goans. He should be the first person to be targeted. पण आयज गोंयांक तें चित्र दिसना. इन्क्लुडिंग काँग्रेस. काँग्रेस करतात पूण आमी तेज्या असेंब्लींक वचोन ताका आबूज जो करपाक जाय तेजी गरज आसा. तेजी फेलियर्स खंय जातात थंय ताका एक्सपोज करपाक जाय. आयज तुगे राहुल गांधी आमचो जर लिडरशीप म्हणजे प्रायम मिनिस्टर देशाच्या हेका जर एक्सपोज करना जाल्यार राहुल गांधी तो कॉन्फिडन्स लोकांक दिवपाक शकपाना. Rahul Gandhi day in and day out he exposes his failures and he continuously keep him सारको हेजेर. ते गोंयान जायना म्हणटा तूं. जावपाक जाय म्हणटा हांव. म्हणजे जायना अशें जालें ना तें. जाता पूण तितले ज्या फोर्सान जावपाक जाय तेजे मतदारसंघाक आनी ताका ऑफ बॅलन्स दवरपाक जाय. जनरली पॉलिटिक्साची हे म्हणटा एक्चुअली इज बॅडमिंटन गेम. ती तुज्या ओपोनंटाक सदांच ऑफ बॅलन्स दवरपाक जाय. जितलो तूं ताका ऑफ बॅलन्स दवरतलो तितलो तो धडपडटलो आनी. ऑफ बॅलन्स कसो दवरप सांग पळोवया. तूं ताका एक्सपोज करीत राव न्ही. ओके. तूं जेन्ना तेगे फेलियर एक्सपोज करपाना, तेजे रॉंग डुईंग्स एक्सपोज करपाना आनीक लोकांक कॉन्फिडन्स दिवपाना तूं तेजे अगेन्स्ट फायट करता. तो मेरेन जो थोडे लोक आसात तो चार्ज जायना. आमच्या कॅडराक आमी चार्ज करपाक जाय, आमच्या ऑफिस बेररांक आमी चार्ज करपाक जाय, आमच्या वोटरांक आमी चार्ज करपाक जाय. सो दॅट इज the way how the political things works. Okay, आता another issue which is happening, cash for job scam. आणि काल अमित पाटकरान स्ट्रेट अवे नावां घेतली. सुदीन ढवळीकर म्हटलं ताणें, निखिल देसाय म्हटलं ताणें आणि उत्तम पार्सेकर म्हटलं ताणें. नाव हाऊ फेअर इट इज की नावां अशी डायरेक्ट घेवप विदाउट हॅव्हिंग अ प्रॉपर एविडन्स एट हँड. आय एम आस्किंग यू एज अ लीडर, कारण तुका फॉलो करता हजार लोक. सो वॉट इज युअर रिएक्शन? See, my immediate reaction is that I trust the documentation on which Amit Patkar might have based to take these names. That authenticity and that credit I will give to Amit Patkar. अमित पाटकरा कडेन गोंयच्या सरकाराचो कोण तरी इम्पॉर्टंट एक सोर्स आसा आनी तो गरजेचो एक्चुअली खंयच्याय ओपोजिशन पार्टीक. सो गव्हर्मेंटाचे जे डॉक्युमेंटेशन आसता, इम्पॉर्टंट डॉक्युमेंटेशन, कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंटेशन, हे कशें तरी करून अमित पाटकरा कडेन पावतात. ते कोण दिता आनी कितें हें म्हाकाय खबर ना. बट यू हॅपी की पावता तेजे कडेन? येस, इट्स इम्पॉर्टंट न्ही. हांव तुका 3 एग्जांपल दिता मागीर तुका कळटलें अमित पाटकरा कडेन इम्पॉर्टंट कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स कशे पावता ते. आमचो पुनीत गोयल चीफ सेक्रेटरी आशिल्लो, ताणें एक सेल डीड केलें आल्डोनाचे. हय, आनी तो इश्यू जालो. अमित पाटकरान पयलीं हे डॉक्युमेंट पब्लीक डोमेना हाडले. करेक्ट. तेजे नंतर चीफ सेक्रेटरीची ट्रान्सफर जाली. हे डॉक्युमेंट्स इजिली हातीन मेळपाक शकता, कोणाच्याच मेळपाक शकना. नंबर 2, जसपाल सिंग जो DGP आशिल्लो, त्या DGPचे जो इश्यू जालो, म्हाका दिसता तो शिवोली मतदारसंघात ते घराचो इश्यू जालो, PI आनी नंतर हे सगळे जे भितरले इन्फॉर्मेशन आशिल्लें, PIचे सगळें कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आशिल्लें ते अमित पाटकराच्या हाती लागले. त्यांनी ट्वीट केली. तेजे नंतर बोवाळ जालो, आमचो गोंयचो DGP ट्रान्सफर जालो ऑन दॅट इश्यू. थर्ड इज जेन्ना जॉब स्कॅमाचो इश्यू स्टार्ट जालो, एके बायलेचो ऑडियो जो पुलिसां कडेन आशिल्लो, जो पब्लीक डोमेनान आशिल्लो, जितून ती विश्वजीत राणेचें नांव घेताली, तो पब्लीक डोमेनान कोणें हाडलो? अमित पाटकरान हाडलो. म्हणजे अमित पाटकरा कडेन सरकाराचे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट, ऑथेंटीक डॉक्युमेंट्स तेज्या हातीन पावतात. कोण तरी हाडून दिता. कोण हाडून दिता ते एक्चुअली तेका क्रेडीट दिवपाचें, कारण
तूं ओपोजिशनाक रावन इतली इम्पॉर्टंट कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स जे कोणा कडेन नासता, सरकारा मनशा कडेन सुद्दां नासता, ते तेजे कडेन पावता आनी तो ते एक्सपोज केले. सो आय गीव क्रेडीट टू हिम. ही वील नॉट मेक जस्ट अ स्टेटमेंट. सुदीन ढवळीकर जावं बाकीचे पार्सेकर आनी निखील देसाय, देसाय. 3 जाणांची तेणी नांवां घेतली. सो ही नांवां तेणें डेफिनेटली पुलिसां कडल्यान कितें तरी डॉक्युमेंट तेज्या हाती लागल्याक आनी त्या बेजीचेर तेणें हें केलां. हें सत्य आसतलें. नांव तेणें घेतलें ती बेजी खंयच्याच रॉंग बेजीचेर घेतलें डॉक्युमेंट आसतले म्हणजे तेजे कडेन 100% डॉक्युमेंटेशन आसतलें. की हांवें तुका तेजो पास्ट हें सांगलां न्ही, पास्ट जे जेन्ना जेन्ना हे एग्जाम्पल दिलें तुका, सगळें विथ डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट कोणा कडेन नाशिल्ले. बट कॅश फॉर जॉब स्कॅम आसा पळय न्ही, आतां ते एक्चुअली सगळ्यांनी दिशिल्लें सोंपलें म्हणून तें समाव शी कम्स आवट, व्हिडिओ काडटा ती आनी तातूंत एक्सपोज जाता. भितर पयलीं सुद्दां जेन्ना 1 वर्स पयलीं आमी जेन्ना उलयताले पळय न्ही, तेन्ना सुद्दां हो एंगल आशिल्लो की कॅश फॉर जॉब हें पुर्वापार पासून चालू आसा, पयलीं पासून चालू आसा. मे बी काँग्रेसच्या टायमारूय पयशे दिले आसतले लोकांनी आनी घेतले आसतले लोकांनी. BJP आयल्या उपरांत ते एक्सपोज जाले बिकॉज देर इज एन इंटेंशन ऑफ द गव्हर्मेंट टू एक्सपोज इट अशें सगळे जाण म्हणटाले. अशें BJPचें क्लॅरिफिकेशन आसा ते ऑन द एंटायर इश्यू. हाऊ डू यू रिएक्ट टू दॅट? काँग्रेस पार्टीचे थोडे कोंट्री मिनिस्टर जावं कोण लिडरांनी घेतले आसत, पूण अशें होलसेल करप्शन चीफ मिनिस्टराच्या ऑफिसांतल्यान केन्नाच जालें ना. चीफ मिनिस्टरच्या ऑफिसांतल्यान कशें म्हणटा? इवन पूजा नायक सेज दॅट CM शूड गिव हर अ जस्टीस. I feel this entire issue now of cash for job is authored, architected by the Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant. If he's involved, how he will ask her to come out and make a statement? See, गोंयांक तूं 10 जाणांक जर तुवें विचारलें कॅश फॉर जॉबाक कोण जबाबदार, कोण पयशे घेतालो म्हणून, लोक मुख्यमंत्रीचें ऑफिस, मुख्यमंत्र्याचें नांव आनी इवन मुख्यमंत्र्याचे फॅमिलीचें नांव डेफिनेटली 10 घेतले. मागीर तितलो एक मनीसूय म्हणपाना. इवन BJPचो कार्यकर्तो सुद्दां म्हणपाना. सांखळेचो मतदारसंघांतलो लोक सुद्दां म्हणपाना की CM ह्या कॅश फॉर जॉब स्कॅमाक, करप्शनाक इनवॉल्व ना म्हणून. No, but this entire I'll just make, कारण ही एक केसूय फायल जाल्ली आसा आम आदमी पार्टीचे संजय सिंगा अगेन्स्ट. तांणी असोच स्टेटमेंट केल्लो एंड नाव ही हॅज गॉन टू दी, तेणी जेन्ना कोर्टान डिफेमेशन फायल केली, नाव ही इज ऑन अ बॅकफूट नाव रायट नाव की हेजे. सो वेन यू आर सेयींग चीफ मिनिस्टर्स ऑफिस, चीफ मिनिस्टर्स फॅमिली, without, now you don't have any document to say that. You are saying someone else is saying that. हांवें कितें सांगलें तुका क्लियरली, तूं 10 जाणांक जर विचारलें, तुका 10 जाणांतले 10 जाण सांगतले, इन्क्लुडींग सांखळे मतदारसंघांतले. आनी कितलेशेच लिंकेज अश्यो म्हाजे कडेन तरी पावल्ले आसात. पयशे खंय दिल्याक, कोणाक दिल्याक, कशे दिल्ले आसात, हेजी कितलीशीच लिंकेज मेळटली. पूजा नायक ढवळीकराचें नांव घेता म्हणटा ती, म्हणजे अशें पाटकार म्हणटा. एक म्हणजे तितूंत हांव ढवळीकर तितून इनवॉल्व ना हें खंयच म्हणना. पण जेन्ना पाटकरान सांगलें की सुदीन ढवळीकराचें नांव आसा, तितूंत तथ्य कितें तरी आसतलेंच आनी त्या शिवाय पाटकर तें नांव घेवपाना. हेचे भायर मुख्यमंत्र्याक आमी ह्या कॅश फॉर जॉब स्कॅमांतल्यान कुशीक दवरपाकूच शकना. म्हाका आतां सगळें अशें करून दिसता की हे सगळें घडोवन मुख्यमंत्री हाडटा काय म्हणून एक दुबाव येता. कारण पुलीस मशिनरी तेज्या हाती आसा. पुलीस परत परत सांगतात कांयच इनवॉल्व ना. म्हणजे इतल्या लोकांनी कंप्लेन केला. आतां पूजा नायक स्वताक सांगता आपणें 17 कोटी रुपया घेतले म्हणून. पूजा नायक स्वताक सांगता. हेजे पयलीं ऑडियो आवट जाल्ले, त्या ऑडियोन ते म्हणटा पयशे अमक्या दिले. म्हणजे गोंयच्या पुलिसा प्रमाणे हे सगळे फट हें जालेंच ना. इतले पेरंट्स, म्हाजे कडेन कितले पेरंट्सांनी कितले लोकां कडेन येवन सांगल्याक ते पयशे कोणा कडेन दिल्याक, कशे दिल्याक, तेय लोक फट सांगतात. असो तेजो अर्थ जालो. ज्या कडेन पुलीस तांकां क्लीन चीट दितात. पुलीस कोणाची क्लीन चीट दिता आनी कित्याक दिता? कोणी इन्व्हेस्टिगेशन केलां? भितर इन्व्हेस्टिगेशन आमी सांगलेलें सगळ्यांचो कॉल रेकॉर्ड काड, जितले अरेस्ट जाल्या कॅश फॉर जॉबाक, आनी ते पब्लीक डोमेना हाड. आमी मागलेलें ज्युडिशियल प्रोब करची. म्हणजे कोण हें करता? मुख्यमंत्री जर तितून इनवॉल्व आसा जाल्यार मुख्यमंत्र्या होम मिनिस्टर, तेजे गोंयचे पुलीस,
तेच इन्क्वायरी करतले आनी तेच सांगतले हितून कांय इनवॉल्व ना आनी मुख्यमंत्री हितून इनवॉल्वूच ना म्हणून, सुदीन ढवळीकर हितून इनवॉल्वूच ना म्हणून, खंयचेच मिनिस्टर हितून इनवॉल्वूच ना म्हणून अशें जावपाक शकता. त्या खातीर आमी मागलेली एक ज्युडिशियल प्रोब जावची, एक रिटायर्ड हायकोर्ट जज हाचे अंडर ती जावची. तांकां दिसता ही इन्क्वायरी आनी खंयच्या एजन्सी मार्फत जावची, ती करची, बट इट शूड बी अंडर द वॉच ऑफ रिटायर्ड हायकोर्ट जज. तेन्नाच खरें कितें तें मुखार येतलें न्ही. पुलीस कशें क्लीन चीट दिवपाक शकता आनी आमी कशें सगळे ओगी रावपाक शकतात की तूं. आनी मुख्यमंत्री तूं म्हाका एक सांग, गोंयांक करप्शन जावचें न्हू. आनी हांव एक BJPचे एकूच मुख्यमंत्र्याक हांव एप्रिसिएट करता. त्या टायमार तो मुख्यमंत्री आशिल्लो पूण ताका चलयतालो मनोहर पर्रीकर. पूण तितूंतल्यान ताणें एक बरें काम केलें की गोंयांक एक नवो कायदो केले आनी एक कमिशन तयार केलें, स्टाफ सिलेक्शन, गोवा स्टेट स्टाफ सिलेक्शन कमिशन. म्हणजे GPSC हे ऑफिसर लेवलाचे रिक्रुटमेंटाचे हें करतात आनी तेजे लोवर लेवलाचे जे रिक्रुटमेंट जाता ते कमिशना मार्फत जावपाचे. हें लक्ष्मीकांत पार्सेकराक एज अ चीफ मिनिस्टर आय गिव हिम फूल क्रेडीट फॉर दीस. तेणें हाडलो की ट्रान्सपरन्सी जावची, रिक्रुटमेंटाक करप्शन जावचें न्ही आनी मेरिटाचे लोकांक जॉब मेळचे आनी थंय करप्शन जावचें न्ही, हो तेजो हेतू आशिल्लो. कोणाचो मुख्यमंत्री आशिल्लो? काँग्रेसचो आशिल्लो तो, BJPचो मुख्यमंत्री आशिल्लो. तेजे नंतर कोण मुख्यमंत्री जालो? डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री जालो. तेजे नंतर मनोहर पर्रीकर जाले. मनोहर पर्रीकर जालो, तेजे नंतर डॉक्टर प्रमोद सावंत जालो. करेक्ट. आतां डॉक्टर प्रमोद सावंताक जर हे रिक्रुटमेंट करप्शन करनासतना करपाक जाय आशिल्लें जाल्यार त्या कायद्या प्रमाणे ताणें सगळी रिक्रुटमेंट करपाक जाय आशिल्ली. जवळ जवळ 600 रिक्रुटमेंट जाली. ताणें कितें केलो, हो कायदो अमेंड केलो. गोवा स्टेट स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्ट जो आशिल्लो तो अमेंड केलो. तो अमेंड करून जे पावर रिक्रुटमेंटाचे डिपार्टमेंट कमिशनाक धाडटाले आनी कमिशन आसता तें एग्जामिनेशन बी सगळें कंडक्ट करून कोण पास जाल्याक तेंचो स्कोर गव्हर्मेंटाक धाडटाले, म्हणजे सिलेक्ट केल्याक तेजे नंतर ती प्रोसिजर कंप्लीट जाली. डॉक्टर प्रमोद सावंतान तो अमेंड केलो टायम एंड अगेन आनी पावर कोणाक दिले रिक्रुटमेंटाचे? डिपार्टमेंटाक दिले. त्या डिपार्टमेंटान रिक्रुटमेंट करचें. आतां डिपार्टमेंट जेन्ना रिक्रुटमेंट करतले, पेपर सेट डिपार्टमेंट करता, जावं ते कोणा तरी अपॉयंट करतात ते करतात, पेपर सेट ते करतात, एग्जाम ते घेतात, एग्जाम करेक्ट तेच करतात, रिजल्टूय तेच प्रिपेर करतात आनी सिलेक्शनूय तेच करतात. But this existed even during Congress time. Yeah, but it was changed, no? Why the commission was changed? आता परत कितें हाडलें आनी आतां कित्याक परत मुख्यमंत्री सांगता ना सारकें ट्रान्सपरंटली आमी आतां करतले म्हणून. सो हो जो पॅच आशिल्लो, ह्या पॅचान जितलें रिक्रुटमेंट जालां तेजेर इन्क्वायरी जावपा नाका. जेन्ना हो सिरियसली इश्यूज लोकांनी पयशे लोन घेवन हाडल्याक लोकांच्या पेरंट्सांनी. हांव लोकांकूय अलर्ट करपाचो, युथांक आनी तेंच्या पेरंट्सांक, तुमी अशे तरेन पयशे लोकांक दिनाकात, पॉलिटिशनाक दिनाकात जॉबा खातीर. त्याच पयशान खंयचे तरी बिजनसा आनी कितें जातलो. इतले आयकला त्या प्रमाण एवरेज 30 lakhs 40 lakhs सुद्दां गेल्यात. ह्या 600 जॉबाचे जर 20 लाखान एवरेज धरले जाल्यार स्कॅम जाता 120 कोटीचे. आनी हेका मुख्यमंत्री म्हणपाक शकता आपूण हितून कांयच इनवॉल्व ना म्हणून. हांव जस्ट विचारता प्रश्न. मुख्यमंत्री हितूंतल्यान हात जितकारूंक शकत ना. But they inquired, no? First, see, I might sound like a Godi media, but the fact remains ki the first case was registered after CM told, and this is the same women accused, ज्याचेर फर्स्ट केस जाली. आनी तेज्या नंतर पेंडोरास बॉक्स ओपन जायत आयले. तेज्या नंतर ऑफकोर्स कांय BJP वाल्यांचे लिंक्स आयले बाय वर्च्यू ऑफ बीइंग BJP. पूण इट हॅपन ड्युरींग दॅट टेन्यूर. एटलीस्ट दॅट क्रेडीट यू गिव इट टू देम की इतल्या जाणांक अरेस्ट केले, स्टाफ सिलेक्शन कमिशन केलें. कितें जालें अरेस्ट करून ताजे नंतर? ना एनीवे कोर्टा कडेन आसा न्ही ते. अरेस्ट करून त्या लोकांचे ज्या भुरग्यांचे पयशे गेले थोड्यांचे पयशे परत मेळ्ळे. No, you cannot. Police are not recovery agent anyways. तांकां जस्टीस मेळ्ळे. Justice is punishment for these people. तांकां पनिशमेंट, जॉब ऑलरेडी सोल्ड केलो तें कितें? जो मेरिटाचेर भुरगो आशिल्लो ताका जॉब मेळनासतना मेळ्ळो, तेजे इन्वेस्टिगेशन करप ती मुख्यमंत्र्याची जबाबदारी. So how do you go ahead with this? This entire recruitment that was done, which is under this
cloud of this corruption should be probed under a फुल judiciary probe. रिक्रुटमेंट म्हणटा तूं रायट फ्रॉम 2014 when Parsekar was पार्सेकर म्हणून ज्या दिसा साकून कायदो पास जालो, पास जावन जो कायदो चेंज करून परत डिपार्टमेंटा कडेन दिलो रिक्रुटमेंट करपाक. आनी आमी कितल्यो केसीस मुखार हाडल्यात त्या टायमार हांव PCC प्रेसिडेंट आशिल्लो तेन्ना, कितल्यो केसीस विथ एग्जाम्पल्स मुखार हाडल्यात सरकारा कडेन. सरकारान इन्क्वायरी पुलीस रिक्रुटमेंटाचे, PSI रिक्रुटमेंटाचे, कॉन्स्टेबल रिक्रुटमेंटाचे आणि इन रायटिंग कंप्लेन दिल्ली आसा चीफ सेक्रेटरीक. आय डिडंट इवन गेट अ So रिप्लाय. you don't want to give any credit to Pramod Sawant because he initiated inquiries, because I he would have given him complained. credit if he had ordered impartial probe and he himself should have offered. जेन्ना एक मुख्यमंत्र्याचेर दुबाव येता तेन्ना मुख्यमंत्र्यान स्वताक सांगपाक जाय आशिल्लें आपलोय प्रोब करचो म्हणून. हांव तुका आनी एक एग्जाम्पल दिता. आतां मुख्यमंत्र्यान इतलें फास्ट सांगलें की पुजा नायकाचे स्टेटमेंटाचे बेजीचेर FIR कर. FIR तूं आतां करता म्हळ्यार पयलींचे FIRs ना ते फ्रेश रेव्युलेशन्स म्हणटात ते फ्रेश रेग्युलेशन्स ही कितले वर्सान, एक वर्सान. ते पूजा नायकान म्हणटात आय एम जस्ट गोइंग बाय Who is Pooja Naik in this matter, entire matter? accused. She is accused. And she says, I have received 17 crores. आणि हे आपले पैसे ह्या मंत्र्यांक, ह्या ऑफिसरांक दिल्ले आसात. She is accused. रामा काणकोणकर कोण आशिल्लो रिसंटली ताका तेजेर Social activist. हय, पूण तो कोण आशिल्लो? इज ही accused or is a victim? Victim. Victim. सो विक्टीम सांगता की मुख्यमंत्री आणि रोहन खंवटे आपल्याचेर हल्लो करपाक इन्वॉल्व आसा म्हणून. विक्टीम ना तो डावट आसा म्हणटालो. स्टेटमेंट केलें ताणें. पब्लीक स्टेटमेंट केला, पुलिसान स्टेटमेंट करून नाशिल्लो. कंप्लीट पब्लीक स्टेट. पुलिसांक कसो करतलो? त्याच पुलिसाच्या जे CMचे पुलीस आसतात पुलिसांक सांगतलो तो. तुम्ही कोणे करप तर? समवेअर यू हॅव टू ट्रस्ट समवन. सो देन दिस हॅज टू बी इन्क्वायर्ड न्ही. जेन्ना मुख्यमंत्र्याचेरच दुबाव येता कसल्या येतो, मुख्यमंत्री कशें हें करपाक शकता? तूं लोकांक कसो तूं कन्विन्स करतलो की आपूण इन्वॉल्व ना म्हणून? सुदिनाचे आनी हेंचे सगळ्यांचे नांव सांगले आनी मुखार आयिल्ले जाल्यार फाल्यां ती CBIकूय दिल्यार तुमकां प्रॉब्लेम आसतलो. रिटायर्ड हायकोर्ट जजान तांचेरूय खूब फावटी तुमकां प्रॉब्लेम आसता. हाज्या पयलीं तुमी जजांचेरूय सगळो फॅक्ट कॅश फॉर जॉबाचो सगळो फॅक्ट जे कोण इन्वॉल्व आशिल्ले, जे कोणे पयशे दिल्ले हेंचे कडेन सगळ्यांचो प्रूफ जावचो. पयशे कोणे हाडले, कशे गेले, खंय गेले. सो द हाय लेवल प्रोब शुड बी कंडक्टेड. यस. ओके. आज इस चाय के स्वाद में कुछ खास बात है. देखते हैं खाना कैसे बनाती है. भाभी मेरे लिए सब्जी रोटी. भाभी मेरे लिए स्पेशल बासमती राइस. डॉक्टर साहिबा, सबकी पसंद का ख्याल कैसे रखोगी? मेरी भी कुछ डिमांड है. एक डॉक्टर होने के नाते सेहत का ख्याल रखना मेरा फर्ज है और एक बहू होने के नाते परिवार वालों का दिल जीतना भी मेरा फर्ज है. ये सब पॉसिबल हो पाया है पंचामृता की वजह से. इंडिया का फर्स्ट फोर्टिफाइड राइस और इनके सारे प्रोडक्ट जो खाने में पौष्टिक तत्व की कमी को भर देते हैं. आई सर्टिफाइड वेयर फूड इज फोर्टिफाइड. नेक्स्ट आमी एन इम्पॉर्टंट दिस इज अबाउट म्हणजे भंडारी समाज. फोंड्या अनफॉर्च्युनेटली रवी नायक हांची अनटायमली डेथ जाली आनी ताका लागून बाय इलेक्शनाची गजाली चल्ली आसा. तातूंत दोन गजाली आसा. एक अपील केली दीपक ढवळीकरान की सगळ्यांनी मेळून रितेशाक सपोर्ट करचो, अनअपोज हाडचो, कारण तो एक ट्रिब्यूट टू रवी नायक आनी भंडारी समाजानूय ताका सपोर्ट केल्लो. सो तेजे नंतर तूं म्हाका मेळूना, सो म्हणून आतां विचारता की कितें करपाचें? See, the politics is at one place and emotions are at other place. Okay. So democracy, normally you have to give choice to the people, option to the people. But it is too early to speak on that election. I don't know whether government wants to conduct that election. Although there is 1 year as per the constitutional provision, yes, they should conduct the election. 6 म्हयन्यान करचेच पडटलें. पूण इलेक्शन जाता म्हळ्यार आनीक 6 म्हयने वयतले.
आनी प्रॅक्टिकली जो कोण आमदार इलेक्ट जातलो ताका फक्त 6 म्हयने मेळटले. हम्म. सो ह्या सगळ्या पार्श्वभुमीचेर सरकार हें इलेक्शन करपाक सोदतलो काय हो एक दुबाव आसा. कारण सरकार आतां जितली स्पीड मारतलो डेव्हलपमेंटाच्या कामा खातीर, हम्म. मागीर गव्हर्मेंटाचो एक हें आसतलो बाबा कोड ऑफ कंडक्ट कितें जाल्यार आपूण सगळीं आतां आपली 4 वर्सां कांय केलें ना, 6 म्हयन्याक तरी काम करपाक जाय कितें तरी. म्हणजे आतां कोड ऑफ कंडक्टा खातीर हे सगळो इशू एक जालो. दुसरो 6 म्हयन्याच्या टर्मा खातीर MLA इलेक्ट करप काय ना हो एक दुसरो इशू जातलो. सो पयलीं सरकारान डिसिजन घेवनी इलेक्शन जातलें काय ना जातलें, इलेक्शन करतले काय ना करतले ते. पूण ह्या सरकारा कडेन तेर विश्वासूच ना, तो कॉन्स्टिट्युशना प्रमाणे चलत ना. कित्याक म्हणटा तूं ZP इलेक्शन चलता पळय, हो सरकार ZP इलेक्शन गेले त्या इलेक्शनाक ZP इलेक्शनाक कितें केलें 2019-20 इलेक्शन एका दिसा पयलीं ZP इलेक्शन फाल्यां जेन्ना कळ्ळें ते ZP इलेक्शन हरतात, कोविडाचें कारण काडून ZP इलेक्शन पोस्टपोन केलें. 6-7 म्हयन्यांनी कोविड आशिल्लो तेन्ना. 6-7 एक दिसा खातीर कितें जात आशिल्लें. आनी जेन्ना इलेक्शन जालें तेन्ना कोविड नाशिल्लें, परतें इलेक्शन जालें तेन्ना कमी जालें. तेय बीन तूं 7 तेन्ना वाडना चड, तेन्ना चड कोविड आशिल्लें. सेकंड फेज आय थिंक. हय, आनी तेन्ना तूं 7 म्हयने तूं सेम इलेक्शन सेम कॅन्डिडेट आनी तुमी तुमच्या कॅन्डिडेटा मार्फत सगळे गव्हर्मेंट स्किम्स आनी हे सगळे लोकां कडेन पावून सगळे ऑपोजिशन कॅन्डिडेटांक तुमी सामके ड्राय ऑफ केले. सो एक टॅक्टीक. सो फोंडा इलेक्शन जातलेशें दिसना. तेणी पयलीं डिसिजन घेवनी की फोंडा इलेक्शन जातलें म्हणून. तुजें मत कितें तें सांग. म्हाजें मत आयज सांगपाक हांव शकच ना, कारण थंय इलेक्शन पयलीं डिक्लेअर तरी जावन. भंडारी कम्युनिटी इज विथ BJP इन पोंडा विथ रवी नायक इन पोंडा. गोंयचो मुख्यमंत्री हो श्रूड प्लेयर. म्हणजे हांव म्हणपाक शकता की गोंयांक जितले मुख्यमंत्री जाले, I may not like Dr. Pramod Sawant because what he is doing is wrong. But as a politician, आमी ताका अंडरस्टिमेट केलो सगळ्यांक. तो सगळ्यांचो बापूय जाला. स्मार्ट म्हण, श्रूड कितें. श्रूड आनीक तो जी गेम खेळटा सगळ्यो, इट्स स्मार्टनेस. सामको श्रूड तो. ओके. सो मागीर तो ज्या तरेन सगळें मॅनेजमेंट करता, सगळ्यांक मॅनेज करता, अशें कितेंय मॅनेज करता. आनीक तो उलोवन एक्सप्रेस करपा, म्हणजे आय गिव हिम फूल क्रेडीट एज अ पॉलिटिकल मॅनेजमेंट. कारण जे मनोहर पर्रीकराक सुद्दां जमनाशिल्लें. तो खंय कोणाक खंय जाय तसो चिमटो काडपाचो तो काडटा, कोणाक कसो यूज करून कोणाचेर कसो हें करपाचो, आपूण कितलो हें जावन तो फूल पॉलिटिकल मॅनेजमेंट तो खूब फास्ट शिकलो. कारण तो फर्स्ट टायम येवन मुख्यमंत्री जालो, मंत्री नासतना, कांय अनुभव नासतना. आमी सगळ्यांक दिसतालें की ना हेजे कडेन जमपाना, तें जमपाना. पूण हे सगळे जितले मुरिल्ले हे आसा, कारण तेजे कॅबिनेटांत तशें पळोवपाक गेलें जाल्यार जवळ जवळ 2-3 मोठे मुख्यमंत्री आसात. ताणें रवी नायका सारके मुख्यमंत्री जो सगळ्यांक श्रूड पॉलिटिशियन म्हणून म्हणटाले, ताका तेणें हँडल केलो. BJPचे सगळे तेज्या सिनियर जे पयलींचे मिनिस्टर आनी लिडर आशिल्ले तांकां सगळ्यांक ताणें न्हिदयले सारके सिस्टमॅटिकली. म्हजो प्रश्न कुशीकूच उरलो. म्हजो प्रश्नूच कुशीक उरलो की भंडारी कम्युनिटी इज विथ BJP एस्पेशली इन पोंडा. तुका तेंच सांगपाक सोदता. ओके. सो तेणें भंडारी, तूं म्हणटा भंडारी तेंचे बरोबर आसा, कारण भंडारी समाजाचे तेणी इतले कुडके करून दवरलेले आसात. आनी ते कुडके करूनय सगळे ग्रुपांक परत तो आपल्या कडेन दवरता. हे सगळें एक समाजान न्ही. तूं दुसरो गोमंतक कारवी समाज आसा तातूंकूय तेंच केलां. तेन्ना ट्रायबलाचे आमचे समाज आसा तातूंकूय तेणें तेंच केलां. म्हणजे प्रॅक्टिकली तो प्रत्येकाच्या हितूंक इंटरफियर जावन तेणें कंट्रोल आपल्या कडेन दवरता. तितून 2-3 फॅक्शन करप, पूण तिनूय फॅक्शन आपल्या कडेन उलोवप. बट अ फॅक्ट रिमेन्स की BJPचो जो अध्यक्ष इटसेल्फ इज फ्रॉम भंडारी समाज. सो नॅचरली भंडारी समाजाक अशें दिसता की तांच्या मनशाक प्रेसिडेंट केल्लो आसा, वेरीन तुमचो इफ यू टेक ओवर देन भंडारी समाज, अदरवायज इज नॉट फ्रॉम भंडारी समाज. दामू नायकाक भाजपान अध्यक्ष म्हणून हाडून
व्हडलोसो फरक कांयच जावचो ना. 2022 जर तुवें रिजल्ट एनालायज केलो, काँग्रेसचे सगळे लिडरांक व्हरोन सुद्दां तेंची वोट शेअर 0.01% सुद्दां वाडली ना. म्हणजे ताचो फायदो कांयच जालो ना. वयल्यान तेंची म्हाका दिसता वोट्स रिड्यूस जाले आसतले आनी जे आमची थोडी वोट्स वाडले आसतले त्या मुळे तेंचो वोट शेअर सेम उरलो. नंबर 2, दामू नायकाक अध्यक्ष करून BJPन आपलो मुखाल्लो राज्यसभा कॅन्डिडेट अनावन्स केला. मुख्यमंत्री न्ही, थंय फरक कांयच पडचो ना. तुवें पळयलें जाल्यार विनय तेंडुलकर तांचो अध्यक्ष आशिल्लो. विनय तेंडुलकर कोण जालो तेजे नंतर? ते मुख्यमंत्री जालो, मंत्री जालो ना, राज्यसभेचो खासदार जालो. तेजे नंतर BJPचो अध्यक्ष कोण जालो? तानावडे जालो. तानावडे गोंयचो मुख्यमंत्री जालो, मंत्री जालो ना, कोण जालो? राज्यसभाचो मेंबर. सो दामू नायक कितें जातलें जावन मुखाल्लो राज्यसभाचो खासदार. आनी BJPक जर तशें दिसता, BJPक दामू नायक मुखाल्लो चीफ मिनिस्टर म्हणून अनावन्स करूं न्ही, नंतर पळोवया कितें जातलें तें. आसा हे मुख्यमंत्री म्हणून ताका डिक्लेअर करपाचें. जॉन बाब टायर झाल्या मरे, ब्रेक आनी केस लागतले. मुझे भाशेन हड्डे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. कितें? टायर चेंज कर मरे. खंय चेंज केल्या बरें? येच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस. सगळे टायर सोल्यूशन एका जाग्यार. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह मॅकविल्स. वाह. टायर चेंज, टायर सर्विस, वाह. नायट्रोजन गॅस, बिल अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, अरे वाह. पेपरलेस बिलिंग आणि जायते. हे सगळे बेस्ट प्राइस आणि एक्सप्रेस सर्विस हा. गाडी सारखी बटर आणि सर्विस सारखी फास्ट मरे. फास्ट नो, एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस, ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आणि मग दोतरागे होत मरे. होय. म्हाका सांग, आय एम आस्किंग यू अबाउट पोंडा बाय इलेक्शन एंड भंडारी. ऑफकोर्स तुझे बाकीचे स्टेटमेंट्स आय कुडंट कट यू बिकॉज यू आर मेकिंग अ स्टेटमेंट. पूण द क्वेश्चन वॉज भंडारी समाज भाजपा वटेन फोंड्या बाय इलेक्शनाक रावतलो काय रावचो ना? डिफिकल्ट आसा सिट्युएशन भाजपाक, कारण भाजपान अजून थंय इलेक्शना बद्दल कांयच स्टेटमेंट केल्लो ना. ओके, तेजे फॅमिलीक दितले, तेजे फॅमिलीक दिवपा ना. कारण हेजे पयलीं तेणी मनोहर पर्रीकराच्या चल्याक फटयल्लो आसा न्ही. म्हणजे ज्या मनोहर पर्रीकरान हांकां सगळ्यांक तयार केले, तेज्या चल्याक रिकॉग्नायज तेणी केल्लो ना. मुथानी सल्दना जालो तेन्ना तेगेल्या बायलेक तेणी रिकॉग्नायज केली, ताका दिली. फ्रांसीस डिसोजाचो हें जालें तेन्ना तेज्या चल्याक तेणी रिकॉग्नायज केली आनी दिली. सो तेजे टॉप पर्रीकर सोडल्या बाकीचे दिल्यात. सो ते आतां हांगा कितें राजकारण करतले ते हांवें सांगलें तुका. प्रमोद सावंत कितें करतलो यू कांट प्रेडिक्ट. तेंची कॅल्क्युलेशन कशी आसता, तो कोणा मारपा सोदता, तुम्ही कितें कसो करता? मारता. तुम्ही कितें करता? आमी जर इलेक्शन थंय जालें जाल्यार काँग्रेस पक्ष नक्कीच लडटले अशें दिसता. आमचे अमित पाटकरान स्टेटमेंट केला की आमी सगळे पूर्णपणे तयार आसा. लडटले अशें दिसता म्हणजे? ताणें स्टेटमेंट केला की आमी पूर्णपणे तयार आसा. अशें दिसता म्हणजे? इलेक्शन जालें जाल्यार. अशें दिसता म्हणजे? इलेक्शन जालें जाल्यार लडटले अशें दिसता ऍड केलें म्हणून? ना ना, तयारी केल्या फुलपणे. लडटले पॉयंट. तयारी केल्ली आसतली फुल फ्लॅज. आनी भाटीकर जॉईन जाता म्हणून आयकलां डॉक्टर केतन भाटीकर. भाटीकर जर जॉईन जाता नक्कीच तेजे वेलकम जातलें. कारण जितले कोण पक्षांक जॉईन जावपाक सोदतात म्हाजे कोतान तेंगेले जर व्हडलीशी नॅगेटिविटी ना आनी आमचे आयडियोलॉजिकली जर ते कनेक्ट आसात. आमच्या भाटेकाराक जर आमच्या सेक्युलरिझम आयडियोलॉजीची जर ताका मान्यता आसा आनी ताणें जर ह्या आयडियोलॉजीचे अगेन्स्ट केन्नाच हें केल्लें ना जाल्यार नक्कीच थंय आमकां कांयच प्रॉब्लम आसचो ना. तिकेटीचे मागे पळोवया म्हणटात. तिकेट आनी कोणी जॉईन जाता आनी तिकेट हो वेगळो विशय. सेपरेट विशय. जॉईन जालो म्हूण गॅरंटी ना. जॉयनिंग आनी तिकेट हाका कांयच संबंदूच नासता. खूब जाणांक तशें दिसता की आपल्याक जॉईन जालें म्हणटकच आपल्याक तिकेट मेळपाक जाय मेळटली, पूण तशें नासता एक्चुली. सो नॉर्मली बाय इलेक्शन जालें जाल्यार डेफिनेटली आमी थंय
सर्वे घालतले, आमची AICC टीम एक सर्वे घालतले आनी बेस्ड ऑन दॅट लोकल इनपुट्स आनी सर्वेची इनपुट्स कोण बेस्ट आसा ताका टिकेट दितले. डेफिनेटली तो निर्णय केंद्रीय नेतृत्व घेतलें. तो एकटो अमित पाटकर जावं एकलो गिरीश चोडणकर जावं एकटो युरी आलेमो घेवपाक शकपाना. इट वील बी अ कलेक्टीव डिसिजन इन कन्सल्टेशन विथ आवर इनचार्ज माणिकराव ठाकरेजी, अंजली एंड नॅशनल लिडरशीप. देव बरें करूं तूं वेळ दिलो म्हणून. आय होप इनफॅक्ट परत परत मेळपाची तुका संदी मेळूं. आतां येतली बी बिकॉज नाव इलेक्शन्स आर देर, ZP एंड असेंब्ली इलेक्शन्स. सो हे आशिल्ले गिरीश चोडणकर, CWC मेंबर, फॉर्मर GPCC प्रेसिडेंट, अ स्टॉन्च काँग्रेस वर्कर लीडर आनी जे काँग्रेसी मदली लॉयल्टी जर कोणें पळोवपाचें जाल्यार इट इज वीथ गिरीश, कारण ही इज बॉर्न इन काँग्रेस एंड कंटिन्यूज इन काँग्रेस एंड इन लुक्स लायक हील ऑल्सो रिटायर इन काँग्रेस. तुमी पळयतात गोवा न्यूज, युअर फेवरेट चॅनल. कीप वॉचिंग.